जर का तुम्ही हा पदार्थ बनवला ना, इडली डोसा खाणं विसरूनच जाल। एकदा जर बनवला ना तर नक्कीच आठवड्यातून 3-4 वेळा बनवून खाल। बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी आहे। कोणतंही फर्मेंटेशन करायची गरज नाही, कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही आहे। फक्त घरातल्या असणाऱ्या साहित्यांमध्येच, म्हणजे आपल्याकडे कच्चा बटाटा असेल ना तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। अगदी झटपट होते, पाहुण्यांसाठी बनवू शकता, लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा ही रेसिपी अगदी पौष्टिक अशी आहे। त्यासाठी काय करायचं आहे बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बटाटा घ्यायचा आहे। आता बटाटा साल काढून स्वच्छ धुवून घेतला की आपल्याला पाण्यामध्ये किसून घ्यायचा आहे। आता किसून घेऊनच पाण्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून बटाटा काळा पडत नाही। त्याच्यानंतर लगेच पहा, इकडे कांदा घ्यायचा आहे। कांदा आपल्याला उभा लांब कट करून घ्यायचा आहे पातळ तुकड्यांमध्ये। जर त्याच्यावरती काळा जर बुरशीसारखं काही असेल तर स्वच्छ धुवून घ्यायचा, असाच तुम्ही वापरू नका। त्याच्यानंतर बारीक अगदी मिरची कट करून घ्यायची, कांद्याची पात थोडी होती ती कट करून घेतलेली आहे, कोथिंबीर कट करून घ्यायची। आता इथे ना मिरची तुमच्याकडे जर लहान मुलं खात असतील तर वाटूनच घ्या शक्यतो। इथे गाजर एक होतं, ते गाजर सुद्धा व्यवस्थित असं किसून घेतलेलं आहे। आता त्याच्यानंतर पहा, जो आपण बटाटा किसून घेतला होता तो आपल्याला काय करायचं आहे, पिळून घ्यायचा आहे आणि निथळून घेऊन मग एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा। त्याच्यामध्ये गाजर घालायचं किसून घेतलेलं, कांदा घालायचा, नंतर कांद्याची पात घालायची, कोथिंबीर घालायची, मिरची घालायची। नंतर इथे पहा गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, त्याच्यानंतर चाट मसाला घातलेला आहे। नंतर इथे चिली फ्लेक्स घातली आहे, हळद पावडर घातली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ह्या सर्व पदार्थाला छान असं पाणी सुटतं। पाणी सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचं अर्धी वाटी। जर कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकतात। तर इथे पहा मस्त असं व्यवस्थित पीठ तयार करून घ्यायचं। आता इथे पहा, पाणी वगैरे वापरायची बिलकुलच गरज नाही, जे मिठाचं अंगचं पाणी सुटलेलं होतं त्याच्यामध्येच आपण हे सर्व तयार करून घेतलेलं आहे। जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे आणि लगेचच आपल्याला या पद्धतीने पहा टिक्कीच्या आकारामध्ये आपल्याला हे छान असं बनवून घ्यायचं आहे। म्हणजेच की टिक्कीपेक्षा थोडंसं मोठं, म्हणजे पुरीच्या आकारामध्ये आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता पातळ पातळ तयार करून घेतले 2-3 असे। नंतर तव्याला तेल लावून घ्यायचं आणि लगेच त्याच्यावरती आपल्याला या पद्धतीने पसरून ठेवून द्यायचं आहे। इथे आज मी वापरते ऑडीचा युनिरॅप पेपर, जो की पेपर फॉईल इको फ्रेंडली आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये अन्न जास्त वेळ फ्रेश राहतं। तर इथे पाहू शकता तो कट करून ताटामध्ये घालून घेतला आणि नंतर इथे पहा पॅनवरती आपल्याला आलटी पलटी करून दोन्ही बाजूनी हे व्यवस्थित असं खमंग भाजून घ्यायचं आहे। एकदम कुरकुरीत आणि मस्त तयार होतात, अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत। कमीत कमी तेलाचा वापर, थेंबर तेलाचा वापर करून आपण हा मस्त पदार्थ बनवलेला आहे। बनवायला खूपच सोपा आहे, झटपट होतो। पाहुणे जरी आले घरामध्ये, झटपट काहीतरी करायचं सुचत नसेल आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा मधल्या वेळेत देण्यासाठी मुलांना झटपट हा पर्याय एक नंबर आहे। नक्की बनवून पहा। कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा। आणि विशेष म्हणजे बऱ्याच आपल्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत साध्या सोप्या पद्धतीच्या, नक्की बघा, चेकआउट करा, तुम्हाला खूप जास्त आवडतील। आणि हो, आवडली असेल तर चॅनलला मात्र फॉलो करायला अजिबात विसरू नका।